केवढे हे आजार आणि एवढ्या आजारांवर केवढे हे उपचार. प्रत्येकाला लगेच व्हायचंय बरं, पण डॉक्टरकडे जाणं कोणी समजत नाही खरं. आई शपथ, काय चाललंय काय? जो तो उठतो आणि केमिस्टकडे धावतो. मला ताप आले, मला ही गोळी द्या, माझी कंबर दुखते, ते क्रीम द्या. स्वतःला डॉक्टर समजणारे काही कमी नाहीत आपल्याकडे. अरे जुलाब होत आहेत ना, तुला मी गोळी सांगतो, ही गोळी घे. शी, त्याचे जुलाब थांबले, पण पुढचे 4 दिवस तो टॉयलेटच्या आजूबाजूलाही भटकला नाही. त्याचं काय? शेवटी डॉक्टरांकडे जावं लागलंच ना त्याला. अरे जे ही गोळी घे, हे सिरप घे, हे दांडग्या उत्साहात सांगतात, ते स्वतः केमिस्टचं स्पेलिंग चेमिस्ट असं वाचतात. अरे डॉक्टरांनी डिग्री काय उगाचच मिळवली? 2 पैसे वाचावे म्हणून आपल्या शरीरावर कसले प्रयोग करता? तुम्ही काय गिनीपिग आहात? या औषधांचे साईड इफेक्ट्स माहितीत का? आणि ते कुठल्याही साईडला होऊ शकतात. अनेक जण तर ऍडमिट झालेत या अशा स्वतःच्या अतिअक्कल हुशारीमुळे. अरे डॉक्टर हा लहान मुलांचा खेळ आहे. आता तरी मोठे व्हा. आजारावर औषधं घेणं म्हणजे आवड आपली आपली नव्हे. बंद करा ही स्वघोषित डॉक्टरी पद्धत. बंद करा. पहा, सत्य. काय रे, सर्दी झालीये? ती लिक्स ऍक्शन 700 ची गोळी घे, लगेच बरा होशील. चोच्या, म्हणजे तू सुद्धा स्वतःला डॉक्टर समजायला लागलास. झाला ना पोपट.